नमस्कार. आजच्या भागामध्ये एका ललित लेखाचं अभिवाचन मी आपल्यासाठी सादर करतो आहे. मन आणि आपलं नातं, मन आणि इतरांचं मन यातलं आपलं नातं हा एक खरोखर अगम्य असा खेळ आहे. ज्यांना मनातलं मनापासून समजून घेता येतं त्यांना चार चौघात मिसळताना फारसा त्रास होत नाही. जो सगळ्यांना खुश ठेवू शकतो अशा माणसाला आपण काय म्हणतो, मनकवडा माणूस. जो इतरांच्या मनातलं ओळखून त्याप्रमाणे वागतो आणि अर्थात त्याने आपल्याला दुसऱ्यांना आनंद देता येतो, हे सुद्धा गोड गुपित आहे. पण नेमकं इथेच अनेकदा मनामध्ये अंतर पडत जातं. का पडत जातं, हा दुरावा का येतो, त्याचाच हा आधारित लेख आहे. शीर्षक आहे, मनात हे अंतर का पडे. मला जसा प्रश्न पडला आहे, तुम्हालाही हा प्रश्न पडत असेल. तुम्ही माझ्यासारखं शेअर केले नसेल. बघा तुमच्याच भावना या लेखामध्ये आहेत का. मित्रहो, आजच्या कौटुंबिक वातावरणात वावरत असताना प्रत्येकाला जाणवते ते घरात असलेले कुंद आणि कोंडमारा करणारे घरगुती वातावरण. चेहऱ्यावर खोटी प्रसन्नता, मनात दाबून टाकलेल्या इच्छा आणि वर अपेक्षा घेऊन वावरणारी माणसं आपल्याला घराघरातून दिसतील. मग ते शहरातले असो किंवा छोट्या निमशहरी भागातले असो किंवा आपल्या खेड्यापाड्यातल्या घरात राहणारी माणसे असो. माणसे सगळीकडे सारखीच असतात असं तुम्ही नक्की म्हणाल. आणि मग हे मानसिक भावनिक प्रदूषणामध्ये माणसाचा किती कोंडमारा होतो आहे हे तुम्हाला नक्कीच जाणवेल. विसंवाद होण्याच्या काल्पनिक भीतीपोटी आजकाल संवाद राहण्याचेच राहून जात आहे. मोठ्या पिढीला त्यांचे जगणे आठवते. त्या काळातील अनेक गोष्टी, अनेक भावना आजच्या पिढीला महत्त्वाच्या वाटत नाही. यालाच आपण काळाचा महिमा किंवा कालाय तस्मै नमः असं म्हणून नजरेआड करतो, मनाआड करत असतो. कारण बदलत्या वास्तव परिस्थितीत त्या व्यवहारी वाटणाऱ्या नाहीत, हे सत्य दर पिढीमध्ये असतं. आणि म्हणूनच काय होतं की पोरांचं मत ज्येष्ठांना पटत नाही आणि ज्येष्ठांचं मत पोरांना पटत नाही. हा पिढ्या चालणारा मानसिक संघर्ष, वैचारिक संघर्ष आहे असं म्हणता येईल. पण तरीही समजून घेण्याचे, समंजसपणाचे धोरण ठेवले तर अनेकदा खूपशा वादग्रस्त गोष्टींना आपण सामोपचाराने सोडू शकतो. पण असे होत नाही. याचं कारण असतं, मीच कमीपणा का घ्यायचा, हे मात्र न समजण्यासारखे आहे. मोठेपणा सगळ्यांना पाहिजे असतो, पण प्रसंगी स्वतःकडे कमीपणा घेऊन एखादी गोष्ट, प्रश्न, समस्या सोडवायच्या ठिकाणी मात्र फार गफलत होत असते. मला मोठेपणा मिळाला पाहिजे या दुराग्रहामुळे केवळ नुकसानच सोसावं लागते. याचा अनुभव घेतलेली जाणती मंडळीसुद्धा बदलण्यास तयार होत नाही. ही सुद्धा मोठी गंमतची कोड आहे. घरात आलेल्या सुनबाईला सासूबाईने केलेल्या सारख्या सूचना म्हणजे सासूरवास का वाटावा, हा वेगळाच प्रकार आहे. यासाठी सुनबाईला हवा तेवढा वेळ देण्याची तयारी सासूबाईंची का नसावी, हा प्रश्न सासूच्या वागण्यावरून सुनेला नक्कीच पडत असणार. पण विचार करतं का कोणी? नाही करत. स्वेच्छानिवृत्ती घेणारी साठीच्या आतली नवीन ज्येष्ठांची पिढी आता घराघरात तयार झालेली आहे. आर्थिक स्वयंपूर्णता असल्यामुळे यांचा स्वतःचा थाटमाट, बाणेदारपणा आणि इतर निवृत्ती मंडळीसाठी यांच्या मनात एक वेगळेपणाच निर्माण करणारे असते. त्यामुळे सार्वजनिक जीवनात सहभागी होताना या मंडळींना संवाद साधताना खूप त्रास होतो. स्वेच्छानिवृत्ती, नोकरी संपायला काही वर्ष अवकाश असतात, पण त्याच्या आधीच घेतल्यामुळं काय मॉनिटरी बेनिफिट सगळे असतात. त्यामुळे जी स्वयंपूर्णता आलेली असते त्याचा साईड इफेक्ट सामाजिकदृष्ट्या अनेक होत असतात. ते आपल्याला या वर्तुळात वावरताना नक्कीच दिसत राहतो. परिणामी मनांना जोडणाऱ्या पुलांचा अभाव दूर होत नाही आणि मनाचे अंतर तसेच राहते.
मित्रहो, साधना, व्यासंग, अभ्यास, चिंतन या शब्दांना अध्यात्म पातळीवरचे स्थान नक्कीच आहे. पण यामुळे नोकरीच्या दिवसात यापासून दूर राहिलेल्यांना निवृत्तीनंतर देखील साधना, व्यासंग वगैरे असं करावं अशी फारशी इच्छा होत नाहीत. कशाचा अभ्यासच नाही तर त्यावर चिंतन करायचाही प्रश्न नाही. कशात गोडीच नाही तर व्यासंग कशाला वाढवायचा, असं समर्थन करून ते स्वतःची सुटका करून घेत असतात. मित्रहो, जनरेशन गॅप प्रत्येक 2 पिढ्यामध्ये असतेच. बदलत्या दिनमानाचे परिणाम प्रत्येकाच्या आचारावरती, विचारावरती झाल्याशिवाय कसे राहणार? मनातला दुरावा, अंतर हे सुद्धा यामागे एक कारण आहे. आजची वडीलधारी मंडळी त्यांच्या तरुण वयात त्यावेळच्या मोठ्या माणसांना असेच म्हणत असतील ना, जनरेशन गॅप तो हाच. तुम्ही आठवून पहा, तुम्ही तुमच्या वडिलांना असंच काहीतरी म्हणालेलं असतात. आज तुमचा पोरगा तुम्हाला ते ऐकवतो. मित्रहो, एक गोष्ट मात्र खरी आहे, या नव्या पिढीचे आयुष्यमान गेल्या पिढीपेक्षा सर्वच अर्थाने वेगळे आहे. भावनिक आणि व्यावहारिक अशा दोन्ही पातळ्यावरती ही पिढी अगदी निरनिराळ्या पद्धतीने व्यक्त होत असते. कधीकधी तर ही रिॲक्शन समोरच्या मोठ्या माणसांनाही अधिक दुःखदायक वाटेल अशी असते. का बरं असा फरक पडला असेल? विचार करायला पाहिजे. तेव्हा असं वाटत राहतं की भावनिक नात्यांच्या संदर्भात या पिढीला परस्पर नातेसंबंधाचे अनेक रंगी, अनेक पदरी गोफ विणायचे नसतात. ते टिकून ठेवायचे असतात याची पण जाणीव झालेली नसते. त्यामुळे नाते सांभाळायचे नाहीत, ते वाढवायचे नाहीत, तर बाकीचं नाते टिकवण्याचं तर दूरच राहिलं. याचेही कारण घराघरातले संपुष्टात येणारे, क्षीण मात्र होत जाणारे भावनिक संबंध हे प्राधान्याने आहे. आपल्या मतावर आग्रही राहून त्याप्रमाणे सर्वांनी वागावे या दुराग्रही वृत्तीमुळे घरातला प्रत्येकजण दुखावला जातो. हे जाणत्या ज्येष्ठ मंडळींना का जाणवत नाही? आणि नव्या पिढीला स्वतःच्या दृष्टिकोनाबद्दल, स्वतःच्या विचाराबद्दल इतरांनी समंजसपणा दाखवावा असा हट्ट धरणे स्वाभाविक वाटते. यात गैर ते काय? जो तो आपल्या जागी आडेलपणाने ठाम बसलेला असतो, हेच यातून आपल्याला म्हणता येतं. पण या समजापोटी 2 पिढ्यातला संघर्ष सुरू होतो, वैचारिक टक्कर होते, त्यात दुखावली जाते आपली भावनिक जाणीव आणि सुरू होतं एक वृक्ष जगणे ज्यात गोडीच नाही. संसारात सारच नाही तर त्याला संसार कसं म्हणायचं तुम्हीच सांगा. सारासार विचार करून जो करायचा असतो त्यालाच संसार म्हणतात. या सुविचाराचा विसर जिथे मोठ्या माणसांनाच पडतो तिथे नव्या तरुण पिढीच्या मनात हा विचार कसा रुजणार? यासाठी मनाच्या ठायी मोकळेपणा, इतरांविषयी आस्था आणि जिव्हाळा असावा. समोरच्याचं समजून घेण्याची तयारी, सांगणाऱ्याचे शांतपणे ऐकून घेण्याची तयारी या भावना स्वभावात असतील तर त्यामुळे आपले भावनिक जगणे खरोखरच खूप सुसह्य होते. तुम्ही प्रयोग करून पहा. आपल्याकडे कोणी येऊन स्वतःचं काही सांगत असेल तर त्याला आपण ऐकतोय असं वाटलं पाहिजे. तो सांगतो एक, आपलं लक्ष दुसरीकडेच, किंवा आपण अटेंटिव्ह नाही अशी आपली इमेज त्याच्या मनामध्ये तयार होते. मनाचे बंद दरवाजे उघडे ठेवले तर घरातले वातावरण निकोप आणि आनंदी राहील. त्यातच खरे सुख आणि समाधान आहे. असे जर वागता आले तर आज मनामनात असलेला दुरावा आणि असलेले अंतर नाहीसे होऊन माझे घर, माझी माणसं म्हणजेच माझा संसार असे म्हटले तर ते सार्थ ठरणारे असेल. बघा विचार करून नव्या पिढीतल्या मित्रांनी, जुन्या पिढीतल्या मित्रांनी, आणि हे मनामनातलं अंतर कमी कसं करता येईल हा प्रयत्न जरूर करावा. ह्यात शुभेच्छा. भेटू पुढच्या एपिसोडमध्ये. हा लेख कसा वाटला आपले अभिप्राय कॉमेंट द्या आणि चॅनलला सबस्क्राईब करा ही विनंती. भेटू पुढच्या वेळी. नमस्कार.